राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा वाढल्याचं दिसून येत आहे। राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष आग्रही आहे। त्यामुळे तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे। राज्यसभेच्या एका जागेवरून कोणत्याच पक्षात एकमत होताना दिसून येत नाहीये। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट केली आहे। दोन्ही पक्ष आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी अडून आहे। दरम्यान याच संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी बोलून पुढचा निर्णय घ्यायचं ठरवलंय। यावेळी विधान परिषदेच्या जागेसंदर्भात अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही असं सुद्धा कळतंय। आम्हाला राज्यसभेची जागा ही आमच्या पक्षाला दिली पाहिजे आणि त्यासाठी आमचा आग्रह त्यांच्याकडे राहिलेला आहे। यावर या चर्चेनंतर पुन्हा वरिष्ठांशी ते सुद्धा चर्चा करणार आहेत। पण आमची भूमिका आम्ही मांडत असताना, आमची आग्रही भूमिका मांडत असताना आम्हाला नॅशनल पॉलिटिक्सच्या हिशोबाने तो विचार करून आम्हाला राज्यसभेची जागा आमच्या वाट्याला सोडावी आणि मदत करावी अशी आम्ही विनंती केलेली आहे। आमचं एकमत नाही, हे नाही, हे बोलणं योग्य नाही। एकमत नसल्यास आमची बैठक का झाली असते? बैठक म्हणजे डेमोक्रेसीच्या पद्धतीने सगळे आमचे जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते सगळे बसतात, त्याच्यावरती विचार करतात आणि विचार केल्यानंतरच एक निर्णय घेण्यात येतो। साहेबांनी या असलेल्या वर राज्यसभेवर जावं। 60 वर्ष सलग विधानसभा, लोकसभा, केंद्र, राज्य सरकारमध्ये त्यांचा सहभाग, महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी त्यांनी केलेले योगदान लक्षात घेता किंवा महाविकास आघाडी एकत्रित करण्याच्या संदर्भातला निर्णय लक्षात घेता ते त्यांना करावं अशा प्रकारची निश्चितपणाने मागणी आमच्या सगळ्यांची आहे। शेवटी तिन्ही पक्ष बसून आम्ही एकत्रपणे निर्णय घेऊ। जो काही निर्णय होईल तो एकमताने करण्याचा प्रयत्न करू। पवार साहेबांशी किंवा सुप्रिया सुळेंशी काही चर्चा झाली आहे का? या बाबतीमध्ये स्वतः पवार साहेबांची नक्की काय भूमिका आहे? पवार साहेबांची चर्चा झाली नाही। आजच मला वाटतं ते मुंबईला आलेले आहेत। साधारणतः दोन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांची चर्चा केल्यानंतर आम्ही सगळेजण मिळून पवार साहेबांकडे जाऊ, परंतु आमच्यात एकमत झाल्यानंतर पवार साहेबांकडे जाऊ। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून। राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस पक्ष आग्रही। राज्यसभेत ताकद वाढवण्यासाठी जागा मिळावी काँग्रेसची भूमिका। शरद पवारांची उमेदवारी संदर्भात इच्छा जाणून घेऊ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष। शरद पवारांचा अनुभव पाहता जागेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार इच्छुक। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत बोलून घेण्याची दोन्ही पक्षांची भूमिका। राज्यसभेत तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील असं शरद पवारांनी म्हटलंय। निवडणूक लढणार आहेत असं राऊतांनी म्हटलंय। आम्हाला संयमानं आणि शहाणपणानं निर्णय घ्यावा लागेल असं सुद्धा यावेळी नेत्यांनी बोलताना म्हटलंय। तीन पक्ष लवकरच एकत्र बसतील आणि निर्णय होईल। एक मात्र नक्की की शरद पवार साहेब ही निवडणूक लढणार आहेत, एवढं मात्र मला माहिती आहे। आता तीन पक्षांचा जो काही विषय आहे तो एकत्र, तीन पक्ष त्याला मान्यता देत आहेत, नाही देत आहेत, अजून काय होत आहे याच्याविषयी मी आत्ता सांगू शकत नाही। कालच मी पवार साहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी इस्पितळात फोन केला। त्यांच्याने माझा एक वेगळ्या प्रकारे संवाद झाला, तेव्हा मला त्यांच्या बोलण्यातून जाणवलं ते मी तुम्हाला सांगतो। आता शेवटी तीन पक्ष महाविकास आघाडी आहे। एक मात्र नक्की आहे की शिवसेनेच्या सुद्धा प्रियांका चतुर्वेदी निवृत्त झालेल्या आहेत। काँग्रेस पक्षाच्या रजनीताई पाटील निवृत्त झालेले आहेत। तिन्ही तिथे राष्ट्रवादीतून माननीय शरद पवार आणि फौजिया खान निवृत्त झाले आहेत। 4 निवृत्त झालेले आहेत तीन पक्षांचे। हे प्रत्येक जण आपापला दावा सांगतो की आमची ही जागा आहे, आमची ही जागा आहे, आमची जागा आहे। पण जागा एकच जाणार आहे आणि तीन पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्याशिवाय विधान परिषद, यापुढची प्रत्येक विधान परिषद आणि राज्यसभा ही विरोधी पक्षाला मिळणार नाही। त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना अत्यंत संयमानं आणि शहाणपणानं निर्णय घ्यावा लागणार आहे।